महत्वाचं काम आहे. अहो रिस्की आहे. थांब मागे करा. पुढचे दाखव. पुढे बघ. दुसऱ्या दिवशीच दाखवू. बस. या तिन्ही क्लिप पेनड्राईव्ह मध्ये मला. हो. सरबत. अरे वा, आज वाघाची शेळी झाली आहे. नाही, त्या दिवशी तुझी जीभ सुरू चालत होती. मुकाट्याने मान खाली घालून इथे काम करतेस. बट इन द फर्स्ट प्लेस आपण असं वागायचंच कशाला ज्याने आपल्याला मान खाली घालावी लागेल. आणि मला एक गोष्ट सांग काकू, हा एवढा ऍटिट्यूड कोणाला शोभून दिसतो ग? कोणाला ग? जी माणसं तो करणं अफोर्ड करू शकतात ना, त्यांनाच. लुजर लोकांना नाही. तुम्हाला चहा कॉफी काही हवंय? काय ग, त्या दिवशी तिथे रस्त्यावर समाजसेविका बनून मला अक्कल शिकवत होतीस ना? आज का तोंड बंद आहे तुझा? माझा अपमान सहन केला मी, पण माझ्या युवराजचा अपमान सहन करणार नाही. तुला माफी मागावीच लागेल. बहिणी, युवराजचा अपमान करणारी मुलगी हीच ना? अहो तुम्ही इथे काय करताय? बसा ना तिकडे, छान सोय केली सगळ्यांसाठी. पाहुणे पाहुणचार करायची संधी तरी द्या. चला बाई. ये ग ईशा, ये बस. 50 जणांचा ग्रुप आहे आमचा कॉलेजचा. म्हणत होते आम्ही एंगेजमेंटला येतो. अरे म्हटलं आम्ही सगळं घरातल्या घरात करतोय, तर तुम्ही लग्नाला या, इथे नको. मी तेच सांगत होतो त्यांना. चेहरा का बदललाय पण तुझा एवढा? नाही काहीच नाही. काही म्हटलं अचानक कोणी इथे खांद्यावर हात ठेवला म्हणून. अच्छा, लेकाच्या खांद्यावर हात ठेवायला बापाला परमिशन घ्यायला पाहिजे. बाबा काय झालंय? चेष्टा केली रे. काय माझ्या लेकाचा साखरपुडा होतो याच्यावरती विश्वासच बसत नाहीये माझा. आज सकाळपासून तो दिवस आठवतोय मला सारखा, ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता. एवढंसं बाळ हातात सोपवलं होतं माझ्या. एवढा मोठा कधी झालाच कळलंच नाही रे. आता एक सांगतोय, नीट ऐक, नीट समजून घे. लग्न म्हणजे काय लहान मुलांचा खेळ नाही. आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे आणि तेवढीच मोठी जबाबदारी सुद्धा. तर तुझ्यावर तुझ्या एकट्याची जबाबदारी नाही, तुझ्या बायकोची सुद्धा जबाबदारी आहे. कारण ती तिचं माहेर, तिची सगळी माणसं, सगळं सोडून तुझा हात धरून ती आपल्या घरी येणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे स्वतःचा विचार नंतर आधी तिचा विचार करायचा. पण बाबा मी खरंच बदललोय आता, आणि तुम्ही बघताय ना माझे प्रयत्न. शाबास. नाही तर तू म्हणशील की बाबांनी लगेच लेक्चर द्यायला सुरुवात केली. नाही बाबा. काय नाही रे,
मला तुला आणि निशिताला खूप छान सुखाने संसार करताना बघायचे. हा काका. हॅलो केदार, अरे कुठे राहिलास बाबा तू? हं? नाही, ऑर्डर दिली आहे मी. अरे पण एवढा वेळ का लागतोय पण? ऍक्च्युली काका काय झालंय ना, आपण ऑर्डर दिली म्हणजे आपण वेळेतच ऑर्डर दिली, पण ह्यांच्याकडचं ना मटेरियल संपलंय. सो ते आता मटेरियल आणतात आणि ते सगळं करताय. सो तुम्ही काळजी करू नका, मी वेळेच्या आत घेऊन येतो. अरे राजा थोडं लवकर कर रे, इकडे पाहुणे मंडळी पोहोचली आहे. काय पोहोचलेत? हो काका, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. हवं तर मी आता लाडू करायला घेतो लगेच. अरे बाबा ए केदार, लाडू नाही रे, पेढे पेढे. हा पेढे पेढे, मी पेढे करायला घेतो लगेच आणि लगेच घेऊन येतो. हा हा, तुम्ही काळजी करू नका. लवकर ये रे, लवकर ये, माझा जीव टांगणीला लागलाय. लवकर ये. हं? नाही नाही काका, मी लगेच गाडीला किक मारून लगेच घेऊन येतो. हा लगेच आलो. काय काय हो 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 जाऊ येतो. चल चल चल. हा चल या.